तर लसीकरण केंद्रावर पोहोचल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत पाहूया। पुण्यातल्या 3 ठिकाणी हे ड्राय रन जे आहेत ते सुरू आहे। आम्ही आता आहोत पुण्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये, ज्या ठिकाणी हे ड्राय रन सुरू आहे। आतमध्ये ज्यांनी कोविन या ॲप वरती नोंदणी केलेली आहे त्या प्रत्येकाची लिस्ट या ठिकाणी आहे। इथं आत आल्यानंतर 25 जणांचा आज सहभाग जो आहे तो या ड्राय रन मध्ये आहे। कोविन हे जे ॲप आहे त्या ॲप वरती नोंदणी केल्यानंतर प्रत्येकाला मेसेज येणार आहे आणि तो मेसेज आल्यानंतर लसीकरणासाठी या केंद्रामध्ये यायचंय। ही वेटिंग रूम आहे। या वेटिंग रूम मध्ये थांबल्यानंतर ज्या ठिकाणी आतमध्ये प्रत्यक्षात जो लसीकरण कक्ष तयार केलेला आहे तिथे ही प्रोसेस सुरू आहे। वेटिंग रूम मधून आत आल्यानंतर पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन जे आहे ते केलं जातंय। ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रत्यक्ष लस देण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू जाईल। त्यासाठी हा छोटा लसीकरण कक्ष जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। या ड्राय रन मधून कुठल्या अडचणी नेमक्या येत आहेत का, ज्यावेळेस प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल त्यावेळेस या ड्राय रनचा फायदा जो आहे तो होणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह अश्विनी सातोडके, TV9 मराठी, पुणे।